नमस्कार, स्वराज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हिरवा वाटाणा आणि इतर भाज्या घालून चमचमीत असा मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी कमी वेळामध्ये हा मसाले भात बनवून तयार होतो आणि खायला तर अप्रतिम लागतो। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर मसाले भात बनवण्यासाठी मी इथे 4 वाट्या तांदूळ घेतले आहेत। मी बासमती तांदूळ घेतले आहेत। तुम्ही दुसरे कोणतेही तांदूळ या भातासाठी घेतले तरी चालेल। तर याला मी भिजत न घालता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यानंतर इथे काही भाज्या मी घेतल्या आहेत। ताजा हिरवा वाटाणा घेतला आहे, तसेच बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलं, तसेच बटाट्याच्या साली काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला, त्याचप्रमाणे गाजराचे तुकडे करून घेतले आहेत। भाजलेले शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। तर या भाज्यांऐवजी दुसऱ्या कोणत्याही भाज्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे कढीपत्त्याची पानं, आलं लसूण पेस्ट आणि काही खडे मसाले या ठिकाणी मी घेतले आहेत। तसेच खिसलेलं खोबरं सजावटीसाठी घ्यायचं आहे। तर इथे काही मसाले मी घेतले आहेत। कांदा लसूण मसाला, हळद पावडर, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, जिरं आणि मीठ घेतलं आहे। तर कमीत कमी मसाले वापरून हा मसाले भात आपण बनवणार आहोत। तर या ठिकाणी कुकरमध्ये हा भात आपण बनवणार आहोत। तर मी गॅसवर कुकर ठेवला आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। तेल तापल्यानंतर सुरुवातीला यामध्ये जिरं घालायचं। तर जिरं तडतडलं आहे। आता यामध्ये खडे मसाले टाकायचे आणि कांदा घालून चांगला परतून घ्यायचा आहे। आता कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकायची आहेत आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। तर सुरुवातीला यामध्ये बटाटा मी घातला आहे। त्यानंतर गाजराचे तुकडे घालायचे आणि ताजा वाटाणा घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा आहे। आता या भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे जर आवडत नसतील तर नाही घातले तरी चालेल। त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे या भाज्या चांगल्या शिजतील। तर इथे भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आता शेवटी यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। तर टोमॅटो शेवटी टाकण्याचं कारण असं की टोमॅटो हा लवकर शिजतो, त्यामुळे तो मी शेवटी टाकला आहे। जर सुरुवातीला जर टोमॅटो टाकला असता तर तो खूपच मऊ झाला असता, त्यामुळे तो मी शेवटी टाकला आहे। तर या सर्व भाज्या चांगल्या परतून झाल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर सुरुवातीला मी हळद घातली आहे पाव चमचा, तसेच 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा। त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि शेवटी गोडा मसाला टाकायचा आहे 2 चमचे। आता या भाज्यांमध्ये हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि कोथिंबीर घालून पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही या भाज्या चांगल्या परतून झाल्या आहेत आणि हे मसाले सुद्धा यामध्ये चांगले मिक्स झाले आहेत। तर खूप सुंदर कलर आला आहे या भाज्यांना। तर पाहू शकता तुम्ही त्या खूप चांगल्या शिजलेल्या आहेत आणि खूप छान कलर आला आहे या भाज्यांना। आता शेवटी यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आणि हे तांदूळ चांगले परतून घ्यायचे आहेत। तर इथे तांदूळ चांगले परतून झालेले आहेत। आता यामध्ये मी 3 कप गरम पाणी घालत आहे। तर मी 4 वाट्या तांदूळ इथे घेतले होते, त्यामुळे मी 3 कप गरम पाणी यामध्ये घालत आहे। तर तुमचे तांदूळ कोणते आहेत याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पाणी यामध्ये घालू शकता। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। तर इथे 1 शिट्टी होऊन कुकर थंड झालेला आहे। आता झाकण काढून पाहूया की हा मसाले भात कसा झाला आहे। तर खूप छान सुगंध दरवळत आहे या भाताचा, खूप मस्त झालेला आहे हा भात। आता याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्या। तर इथे मसाले भात बनवून तयार झालेला आहे। आता एका ताटामध्ये हा भात मी काढून घेतला आहे। तर खूप छान सुगंध पसरला आहे या भाताचा आणि यातल्या भाज्याही खूप छान शिजल्या आहेत। आता आपल्या आवडीप्रमाणे यावरती साजूक तूप टाकायचं, तसेच आपण जे खिसलेलं खोबरं घेतलं होतं ते यावरती टाकायचं आणि कोथिंबीर घालायची। तर खूप छान दिसत आहे हा भात आणि खायलाही खूप सुंदर झालेला आहे। खूप छान टेस्ट आली आहे या भाताला। त्याचप्रमाणे काकडीचे काप आणि लिंबाच्या फोडी सोबत हा भात सर्व करायचा। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? एकदा नक्की बनवून पहा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। अशाच काही नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा स्वराज रेसिपी। तोपर्यंत धन्यवाद।